होते अव्वल दर्जाचे गोलंदाजी केले होते. स्ट्रायकिंगवरती राजला आपण पाहतो या मॅचवरती त्याचं राज्य असेल का याकडे लक्ष वेधत असणार आहे. आमचा कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी कॅप्चर केला होता कॅमेरामॅन रोहित तरे यांच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती इंटू दी गॅप मध्ये स्विच हिट करत असताना सरळ बॉलला पाठवलाय, थर्डमॅनला ठोकलाय चौकार. हर्ष पाटील आणि तेजस आपण प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. हर्ष आणि तेजस पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर बॉलच्या रेंज मध्ये या ठिकाणी आले होते आणि सरळ थर्डमॅनला जो मोठा गॅप आहे तिथून बॉलला क्लिअर केला. पुढचा बॉल इथून ऑफसाईड जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक या ठिकाणी ध्रुवेशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. एक वेगवान गोलंदाज ध्रुवेश आपल्याला पाहायला मिळतो. हलकासा ऑफ कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन चेंडूंचा या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॅकफोल्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. राकेश राऊत सर या ठिकाणी दर्शवत असताना इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 5 रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. भरपूर ऑप्शनच्या बाहेर बॉलची पिचिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यानंतर बॅट्समन बॅकफुटला गेले होते. राज छपलाना पाहायला मिळत आहेत बॅटिंग स्टान्स वरती. इथून फॉलोइंग स्वीप काय फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ बॉलला पाठवलंय लॉंग लेगला. एक्झॅक्टली षटकार आहे की चौकार आहे त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. परंतु हा शॉट अप्रतिम सिग्नेचर स्ट्रोक त्या ठिकाणी राजच्या बॅट मध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. जे प्रयत्न जे एफर्ट्स या ठिकाणी घेतले गेलेत राजने, स्ट्रोक ज्या प्रकारे खेळले गेलेत अप्रतिम आतापर्यंत आपण पाहू शकता. जे 2 स्ट्रोक केल्यात याआधी स्विच हिट केला होता आणि त्यानंतर हा फॉलोइंग स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी जरूर पडताळणी केली जाईल. एक्झॅक्टली चौकार आहे की षटकार थोडंसं कन्फ्युजन त्या ठिकाणी झालंय. परंतु ज्या प्रकारे हा स्ट्रोक केला होता गुडघ्यावरती बॅलन्स बनवलं आणि त्यानंतर फुल टॉस बॉलला बरोबर कनेक्ट केला आणि कुठल्याही प्रकारची संधी त्या ठिकाणी नव्हती कारण मोठा गॅप होता. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी राज घेताना पाहायला मिळतो. त्याचा पॉझिटिव्ह इंटेंट या मॅच मध्ये जाणवत असताना ज्या प्रकारे आतापर्यंत बॅटिंग केलंय राजने एक विध्वंसक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा विथ द बॉलने ह्याच प्रकारचा परफॉर्मन्स दाखवला होता. ज्या प्रकारे सध्या मैदानामध्ये बॅटिंग सुरू आहे, राज आपलं राज्य करतोय या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. चांगले स्ट्रोक आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेत. फाईन लेगला आणि थर्डमॅनला जे स्ट्रोक खेळले गेले खास करून फॉलोइंग स्वीप. पंच या ठिकाणी पडताळणी करतायत. ज्या प्रकारे आपण पाहू शकतायत एक्झॅक्टली चौकार आहे की षटकार आहे त्या ठिकाणी पाहिलं जाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये वॉर्ड रूम मध्ये. परंतु ध्रुवेच्या अगेन्स्ट इट्स 6 रन्स षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सक्सेसफुल स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचा रिप्ले जरूर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल डीबीएनच्या माध्यमातून. ज्या प्रकारे आपण पाहू शकतायत मागील बॉलचा हा रिप्ले आपण पाहतोय म्हणजे प्रेक्षकांपर्यंत ती माहिती या ठिकाणी पोहोचवली जाते. 5 षटकांचा मॅच आहे त्यामुळे इथून त्याचा पॉझिटिव्ह इंटेंट या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिस्टर राज खेळण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवरती मागच्या 2 स्ट्रोकचा या ठिकाणी उत्तर दिले गेले. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सेलिब्रेशन सांगते विकेटचं महत्व. बॅट्समन आउट. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुल. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुल. सफाळ शहरचा फेवाडीच्या. चला बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचंय. ज्या प्रकारे हा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला क्रॉस बॅटेड स्ट्रोक त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर सर्व यष्ट्यांचा वेध या ठिकाणी घेतला गेला. कुठल्या स्पॉटवरून चेंडू पिच झाला, बाउन्स दिलेला नव्हता या बॉलवरती आणि त्यानंतर जे ध्रुवेचे रिॲक्शन होते जे फर्स्टेशन आपल्याला पाहायला मिळाले. सेलिब्रेशन ज्या प्रकारे केलं गेलं होतं, रिव्हेंज होती. जे 2 स्ट्रोक ध्रुवेच्या अगेन्स्ट आले होते 4 बॉल्स गेल्या ठिकाणी झाल्या. धावसंख्या फलकावरती 11 रन्स स्कोर वरती लागले गेलेत.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जल या ठिकाणी दाखवलं असताना पाहायला मिळतोय. या हंगामामध्ये चांगला फॉर्म त्याने दाखवलाय जलने. चांगली बॅटिंग मागच्या काही स्पर्धांमध्ये केले. खास करून एकविरा चषकामध्ये जे स्ट्रोक आले होते त्याच्या बॅटमधून, जो बॅटचा फ्लो सातत्याने त्याचा चर्चेमध्ये असतो. 11 धावा फलकावरती लागल्या, 4 चेंडूंचं केलं या ठिकाणी झालाय आणि पहिला धक्का या ठिकाणी लागलाय रोहित स्मृती एडवन टीमला. एक बिग विकेट अर्थातच राज या ठिकाणी बाद झालाय. राजला खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं होतं, कारण ज्या प्रकारे त्याचा कॉन्फिडन्स 2 स्ट्रोकवरती जाणवला होता, परंतु ज्या चेंडूवरती तो आउट झाला तिथे कुठेतरी त्याचा आत्मविश्वास खचलेला दिसलेला. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला होता. ज्या वेळेला चेंडू रिलीज करतो तेव्हा एक मुखामधून आक्रोश होताना पाहायला मिळतो. ध्रुवेशचा ग्रंट साऊंड या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 चेंडूंचं केलं या ठिकाणी झालं. पंचांकडे एक आशिभूत नजरेने पाहिलं होतं. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. जल टू ध्रुवेश आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक झालाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चिराग त्या ठिकाणी येत आहेत आणि कुठलीही चुकी केलेली नाहीये. रिॲक्शन पहा, फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या प्रकारे सेलिब्रेशन करतायत. अजून एक विकेट जलच्या रूपामध्ये, बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. एक हाय व्होल्टेज मॅच सध्या मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. रोमांचक स्थितीमध्ये ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये जो ड्रामा घडला गेला, पहिल्या 3 बॉलवरती वर्चस्व दाखवलं होतं राजने, परंतु त्यानंतर जो कमबॅक झाला, स्ट्रॉंग कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळाला मिस्टर ध्रुवेश. असा 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल दाखल होत आहेत. दोन्ही बॅट्समनचा जर विचार केला तर फ्रेश बॅटर स्ट्रायकिंग होते आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती सागर कासारे या ठिकाणी दाखल झालाय. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती असणार आहे. समोर बॅटर आपण पाहू शकता भावेश. एक्सपिरियन्स आहे, आता तो एक एक्सपिरियन्स या ठिकाणी दाखवून देणं खूप गरजेचं आहे. फील्ड पोझिशनचा जर विचार केला तर या सेकंड ओव्हरमध्ये डीपमध्ये मिड विकेट आपण पाहू शकताय. त्यानंतर लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्रा कव्हर. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 धावा फलकावरती लागले गेल्यात. पहिल्या षटकाचं केल्या ठिकाणी संपन्न झालाय सेकंड ओव्हरचा पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पिचिंगला फॉलो करता आला नाहीये बॅटरला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकताय. आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घेतलाय. सागर कासारेला आपण पाहू शकताय गोलंदाजी मार्कवरती. ध्रुवेशनी जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली गेली, वेगावरती स्वार होता कुठेतरी आलेला नाहीये. शेवटच्या ज्या 3 चेंडूंवरती त्याचा कमबॅक झाला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. मिड विकेटला शतक येत आहेत. फॉर्मलिंग झालंय आणि त्या फॉर्मलिंगचा फायदा दोन्ही फलंदाज घेतील. 2 धावा या ठिकाणी या बॉलवरती येत आहेत. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आदरणीय सन्माननीय शशिकांतजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात या दुपारच्या सत्रामध्ये, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. 13 धावा फलकावरती आपण पाहू शकतायत आणि आपल्या स्क्रीनवरती जी फील्ड पोझिशन आपण पाहू शकतायत. इथून समोर फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. मिड ऑफ त्या ठिकाणी बॉडी लँग्वेज थोडीशी पॉझिटिव्ह नव्हती, परंतु कंट्रोल केला आणि शेवटच्या मोमेंटला कॅच कंप्लीट केलाय. इथून भावेशला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. तिसरा धक्का या ठिकाणी लागलाय. बॅट्समन आउट. विकासाला आणले गती, ढाण्या वाघानी विकासाला आणले गती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची त्यानं भीती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची त्यानं भीती. किंग मेकर आहेत किती ना कदोरे साहेबांची त्यानं भीती. आदरणीय अमनजी पाटील सर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. एक आदर्श शिक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. रावली गावातील हे व्यक्तिमत्व आपण पाहू शकतायत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉल्सचा केला आतापर्यंत झालाय. सागर कासारे ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, त्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये. नवीन बॅटर जितू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नेट नंबर 5 वरती पूर्णपणे जे महत्त्वाचे फलंदाज होते, स्ट्रायकर बॅटर होते, त्यांना पूर्णपणे या ठिकाणी जखडवून ठेवले.
तर जितू आणि निखिल हे दोन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकताय. शून्यातून सुरुवात इथून करावी लागणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सागर कासारे आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी गोलंदाजांच्या अगेन्स्ट धावा बनवणं कठीण झालंय फलंदाजांना. इथून पहिल्याच बॉल वरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. शुभम प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न या ठिकाणी अपयश येईल. बॉल निघून जाईल काहू कॉर्नर वरून षटकार. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी इरादे स्पष्ट केले गेलेत. सागरच्या अगेन्स्ट हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 33वा षटकार आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 19 रन्स स्कोरकडे लागल्यात. पुढचा बॉल मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. बॅटची रीडिंग एज लॉंग स्टॉप रिझनला फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड फास्ट आहे. आदरणीय कामनीश दादा राऊत साहेबांच्या कटआउटला या ठिकाणी अभिवादन करत असताना चौकार. फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. या फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. थँक्यू डीजे. बॅटची एज घेतल्यानंतर ज्या प्रकारे लॉंग स्टॉप रिझनला चेंडू क्लिअर झाला. आउटफील्ड फास्ट आहे त्या क्षेत्रामध्ये आणि जबरदस्त हा चौकार आपण पाहतोय. 23 फलकावरती लागल्यात. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. जितू ज्या प्रकारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. या बॉलवरती या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक झालाय. सचिन त्या ठिकाणी येत आहेत आणि यस टेकन. चौथा धक्का. रिवेंज पहा, सेलिब्रेशन पहा कशा प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळते. कमबॅक या ठिकाणी झालाय. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 23. भल्या भल्यांची लावले वाट दुश्मनांची होते घबराट. अरे भल्या भल्यांची लावले वाट दुश्मनांची होते घबराट. येऊ दे किती बी फिकर नॉट आपला एकच हाय बिग शॉट. येऊ दे किती बी फिकर नॉट आपला एकच हाय बिग शॉट. ज्या पद्धतीने हा सामना मैदानामध्ये आपण पाहू शकताय. मागच्या 2 ओव्हरमध्ये जो ड्रामा घडला गेलाय. श्री गणेश नगावी टीम ज्या प्रकारे सेलिब्रेशन करते. एक द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे याची जाणीव या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि आमच्या प्रेक्षकांना एक चांगला सामना या ठिकाणी भेटीला आलाय. आणि आमचे प्रेक्षक जे मनमुरादपणे आनंद घेत आहेत या सामन्याचा. ज्या पद्धतीने मागची 2 षटकांचा जो प्रवास आहे. 3ऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. स्पिन अटॅकमध्ये आलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली. सागर आणि ध्रुवेशने पूर्णपणे धावा थांबवून ठेवल्या होत्या. मध्ये मध्ये मोठे स्ट्रोक आले होते परंतु विकेट पडण्याचा जो क्रम आहे तो क्रम थांबलेला नाहीये. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये विविध गोलंदाजांचा या ठिकाणी वापर केला गेला. म्हणजे फ्रेश बॉलर या ठिकाणी वापरले गेलेत. पहिल्या 3 षटकांमध्ये 5 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. आजचं शेड्यूल जर पाहिलं तर आपण पाहतोय 8 संघांचा सहभाग आपण पाहतोय. आजचं शेड्यूल भरपूर उशिराने सुरू झालं. त्याच्या दिवसांमध्ये ॲक्युरेट टाईमवरती सामने सुरू होतील. बॉलिंग ट्रॅकवरती धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा वारसा जपणारा हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता दाखल झालाय. लेफ्टी बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल या ठिकाणी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची रिडिंग एज त्या ठिकाणी घेतलाय. शतक चेंडूचा पाठलाग करतायत. 1 धाव पूर्ण केले. 2ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण या ठिकाणी केल्या गेल्यात. दोरीवरतीच संपुष्ट व्हावं लागणार आहे. 25 धावा फलकावरती लागल्यात. 25 रन्स स्कोरकडे आपण पाहू शकतायत. आणि या सामन्याचा जर विचार केला तर श्री गणेश नगावे टीमचे जे समर्थक आहेत ज्या वेळेला विकेट जातात तेव्हा पूर्णपणे आक्रोश करतात. आणि ज्या वेळेला चौकार षटकार येतात तेव्हा रोहित स्मृती एडवन टीमचे समर्थक या ठिकाणी जल्लोष करताना आपण पाहू शकताय. म्हणजे परिपूर्ण प्रतिसाद या सामन्यासाठी आमच्या प्रेक्षकांचा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज धीरज गोलंदाजी मार्कवरती. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. चेंडू आणि फॉलीमध्ये संपर्क झाला नाहीये. निखिलला स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय संघर्ष करतोय. मोठे स्ट्रोक खेळण्याचा तो प्रयत्न सातत्याने करतोय मैदानामध्ये परंतु ते बिग हिट आतापर्यंत आलेले नाही आहेत. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. चांगली गोलंदाजी धीरजची आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये सुद्धा इम्प्रेस केलं होतं धीरजने. चांगली आर्म ॲक्शन धीरजची आपल्याला पाहायला मिळते. चांगला टर्न त्याला प्राप्त होतो या मातीच्या खेळपट्टीवरती आणि त्याचा पुरेपूर बेनिफिट मागच्या 3 बॉलवरती त्याने घेतलंय. विथ द टर्न या ठिकाणी खेळता आलेला नाही आहे. मागच्या 3 बॉलमध्ये निखिलला रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हा चेंडू या ठिकाणी टर्न झाला होता. आणि सातत्याने आपण पाहिलंय लेफ्टी
बॉलर्स जे असतात त्यांच्यासाठी एक नॅचरल स्ट्रेंथ सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते. याआधी फील्ड पोझिशन आपल्या स्क्रीनवरती दाखवली गेली होती. ऑफ साईडला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न कव्हरमध्ये शतषक त्या ठिकाणी येत आहेत आणि अजून एक विकेट, 5वा धक्का त्या ठिकाणी लागलाय. राकेशने कुठलीही चुकी त्या ठिकाणी केलेली नाहीये. गुड कॅच, बॅट्समन आउट. आदरणीय सन्माननीय अंकुजी भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांच्या माध्यमातून जी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स आपण पाहतोय सौजन्य केले गेले त्यांच्या माध्यमातून 25ला 5 धक्के आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर दोन्ही बंधू आपल्या मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत. अल्पेशजी भोईर साहेब आपण पाहू शकतायत आणि त्याचबरोबर अंकुजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 फलकावरती लागल्या 4 चेंडूंचा केल्या ठिकाणी झालाय. प्रणित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विथ द बॉल इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स दाखवला होता. आता विथ द बॅट इथून चांगला परफॉर्मन्स दाखवणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता, बेगीट करण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव या बॉलवरती येताना पाहायला मिळते. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 26 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. चेंडूंचा जर विचार केला तर एकंदरीत 5 चेंडूंचा केल्या ठिकाणी झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा प्रवास या ओव्हरमध्ये पूर्णपणे धावा थांबवून ठेवल्या. या ओव्हरचा जर विचार केला तर 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये 1 विकेट आलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अमित सुद्धा त्या ठिकाणी बीट झाले होते. ज्या प्रकारे टर्न झाला होता बॉल ओव्हर दी विकेटने एक चांगला अँकर या ठिकाणी मिळतोय धीरजला आणि त्याचा पुरेपूर फायदा या ओव्हरमध्ये त्याने घेतलाय. 1 विकेट सुद्धा या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाली आणि या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा योग्यरीत्याने खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 26ला 5 धक्के आतापर्यंत लागलेत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात जावेद संगीत कक्षामध्ये. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी. 3 षटकांचा केल्या ठिकाणी संपन्न झालाय. षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. शुभमची ती इनिंग सकाळच्या 17 मध्ये 11 बॉलमध्ये 43 धावा. पहिल्या 4 ओव्हरमध्ये फक्त 24 झाल्या होत्या, म्हणजे 6ची सरासरी होती. आणि त्यानंतर 11 बॉलमध्ये 43 धावा. त्यामध्ये 6 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवरती शुभमला आपण पाहतोय. लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्याजवळ आहे. अजून इथून 12 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून गाडी ट्रॅकवरती आणण्याचा प्रयत्न असणार आहे. रोहित स्मृती एडवन टीमची गाडी जर पाहिली थोडीशी बॅकफुटला आहे. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. चिराग कॅच नंबर 2 कंप्लीट करतायत. लॉंग ऑफ मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकताय चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय चिरागच्या माध्यमातून. इथून प्रणितला परतावा लागणार आहे तंबूच्या असलेला. अजून एक विकेट, 6वा धक्का या ठिकाणी लागलाय. अरे दादा हो हलू हलू नाच जा, माझे आयटमला हात नको लाव जा. अरे दादा हो हलू हलू नाच जा, माझे आयटमला हात नको लाव जा. मी कामावर कुठे कुठे जाय ना तर माझा मन लागणार. आलू मी ते रात्री ना जग मला दिसेना. पहिल्या चेंडूवरती आपल्या टीमसाठी 6वं यश या ठिकाणी प्राप्त करून दिले गेले. जाणून बुजून स्लॉटमध्ये चेंडू ठेवला होता. इनसाइड आउट खेळण्यास भाग पडला. शॉर्ट सिलेक्शन जर पाहिलं तर बॅटचा फ्लो जो होता तो लॉंग ऑफच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. आणि बरोबर लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय चिराग. आणि त्याच्या मदतून त्या क्षेत्रामध्ये त्या फील्डमध्ये 2 झेल आतापर्यंत टिपले गेलेत. ऋतिक आलाय नवीन बॅटर 8व्या क्रमांकावरती. या ओव्हरमधील दुसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती शुभम. शॉर्ट पूल त्या ठिकाणी केला गेलाय. स्क्वेअर लेगमध्ये शतषक त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा पूर्ण केले गेले. एकेरी होती. आणि 4थ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय शुभमला बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या 2 बॉलवरती परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली. लाईन टू लाईन बॉलिंग करतायत आतापर्यंत. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये
इथून शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता, हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, कदाचित हुक केला असता तर लॉंग लेगमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे डीपमध्ये, त्याचा फायदा जरूर मिळाला असता. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चेंडूंचा जर विचार केला तर एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. चौथं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, पण तो त्याचा फायदा या ठिकाणी झाला नाहीये. भरपूर ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या फलकावरती 28-28. इथून या बॉलवरती यष्टी दाखवली होती आणि यष्टी वाकवली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून परतावा लागणार आहे तंबूच्या असला अजून एक विकेट. 7वा धक्का, बॅट्समन आउट. सातवा धक्का या ठिकाणी लागलाय. 28 या धावसंख्येवरती आपण पाहू शकताय. शुभम यांचा जर विचार केला तर मागील 4 बॉलमध्ये त्यांनी सुद्धा प्रभावित केले आणि आजच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे शुभम मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ दाखवत आहेत, आपला नॅचरल गेम या ठिकाणी दाखवत असताना पहिल्या सामन्यामध्ये विथ द बॅट 43 धावा आणि ज्या प्रकारे बॅटिंग केली होती 4 ओव्हरमध्ये 24 होत्या आणि त्यानंतर 11 बॉलमध्ये 43 धावांची एक चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळाली, एक बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि इम्प्रेसिव्ह इनिंग या ठिकाणी होती. आणि आता या मॅचमध्ये गोलंदाजीमध्ये सुद्धा प्रभावित करतायत शुभम. चांगला अनुभव त्यांच्याकडे आणि सातत्याने श्री गणेश नगावे टीम सोबत तो अनुभव या ठिकाणी शेअर करत असताना सातत्याने आपण पाहू शकता. त्यांना 4 बॉलचा या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल ओरती विकेट. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला, गॅपमध्ये बॉल आहे. थर्डमॅनला डीपमध्ये खेळाडू नाहीये, त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी मिळतोय. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे चौकार. या चौकारासहित धावसंख्या फलकावरती 32-32 आपल्याला पाहायला मिळते. फलकावरती स्टंपच्या बाहेर बॉल होता, स्विच हिट केला गेला बरोबर. एलिव्हेशन तितकंसं चांगलं नव्हतं, परंतु गॅपमध्ये चेंडू गेल्यानंतर त्याचा फायदा या ठिकाणी मिळाला बॅटरला. देवेंद्रच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इनकटरचा वापर या ठिकाणी केला होता, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवला गेला. एंड ऑफ द 4th ओव्हर 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 32-32 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये लव बॉयज डोंगरी टीमचा कॅप्टन आणि चामुंडा स्पोर्ट्स विरातन कुर्द टीमचा कॅप्टन. आपण प्लीज स्टॉकसाठी यायचं आहे. शुभमचा स्पेल आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. एक षटक हाताळलं गेलं, त्यामध्ये 4 डॉट बॉल 6 धावा त्यांच्या विरोधामध्ये आल्या आणि महत्त्वाचे 2 विकेट या ठिकाणी मिळवले गेले. विकेट आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये एक चौकार सुद्धा आला होता, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक केला गेला. आता पुन्हा एकदा स्पिन अटॅकमध्ये आणले या स्लॉग ओव्हरमध्ये. कदाचित विथ द टर्न या स्लॉग ओव्हरमध्ये धावा येतील का याकडे लक्ष वेधीत असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती धीरजला आपण पाहतोय. धीरज आपण पाहू शकता, एक मिस्ट्री बॉलर आहे धीरज. त्याचा परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये सातत्याने आपण पाहिलाय. ज्या पद्धतीने चेंडूला टर्न करण्याची जी शैली त्याच्याकडे आतापर्यंत जर विचार केला तर त्याच्या नावावरती 3 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलाच बॉल त्या ठिकाणी फिरवलाय. विकेट किपर सुद्धा बीट झाल्यात. विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी ठिकाणी पडलाय, कारण देवेंद्रच्या बॅटमधून चौकार आला होता, परंतु त्या ठिकाणी ऋतिक विकेट सॅक्रिफाईस करत नाहीयेत. देवेंद्रला परतावा लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला विकेट या ठिकाणी जातोय. चला नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये दाखवा. थँक्यू डीजे. नवीन बॅटर भाविश तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 32 फलकावरती लागले गेलेत. 8 विकेट्स आतापर्यंत गमावले गेलेत. त्यामध्ये धीरजच्या नावावरती 3 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत इंडिव्हिज्युअली. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने टर्न करतोय बॉल, समोरच्या बॅटरला पूर्णपणे रीड करतोय. हा बॉल इथून भरपूर ऑप्शनच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा राकेश राऊत सरांच्या माध्यमातून आलाय. व्हाईट +1 एकूण 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर टर्न झाला होता. बॅट्समन ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते. 34 फलकावरती लागल्या गेल्यात.
अतिरिक्त टर्न या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी लाईन जी होती लाईन लेंथ ती बरोबर नव्हती. नेक्स्ट मॅच दोन टीममध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराधन कुरुदर टीमचा कॅप्टन आणि लव बॉयज डोंगरी टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण यायचंय. या बॉलवरती पुल केला जातोय. पहिल्याच बॉलवरती इंडिव्हिज्युअली या ठिकाणी आपण पाहू शकतात खेळत असताना लॉंगॉनला ठोकलाय षटकार. दहाव्या क्रमांकाचा फलंदाज येऊन या ठिकाणी षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. या स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिट आलाय. 40 फलकावरती लागले गेल्यात. सध्या तरी फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती उभी झाले. अजून इथून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. शुभमच्या माध्यमातून गाईडलाईन्स या ठिकाणी दिल्या गेल्यात गोलंदाजाला. त्या गाईडलाईन्स फॉलो करणं गरजेचं आहे येणाऱ्या 4 बॉलमध्ये. कारण याच पद्धतीने जर गोलंदाजी झाली याच प्रकारचे चेंडू जर हाताळले तर फलंदाजांचं येणाऱ्या 4 बॉलमध्ये वर्चस्व राहील. पुनश्च एकदा भावेशच्या बॅट मधून पॉवर हिट येताना पाहायला मिळतोय. सरळ बॉलला पाठवलंय लॉंगॉनच्या बाहेर आणि त्यानंतर डकआउट पहा प्रफुल्लित होताना पाहायला मिळते. षटकार सेहेचाळीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉलवरती 2 षटकार भावेश तरीच्या बॅटमधून. ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता. त्यानंतर एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी आला. स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतरच्या 2 बॉलवरती जे दृश्य आपल्याला पाहायला मिळाले रोहित स्मृती इडवन टीमसाठी एक सुवर्ण दृश्य आपल्याला पाहायला मिळते. तर इथून एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. स्लॉग ओव्हरमध्ये एकंदरीत जर विचार केला तर 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 2 षटकार आतापर्यंत आल्यात आणि ज्या पद्धतीने पीक करतोय प्रॉपर टायमिंग मैदानामध्ये भावेशचं आपल्याला पाहायला मिळते. पॉवरफुल हिट आतापर्यंत आल्यात मागच्या 2 बॉलवरती आणि दोन्ही षटकार लॉंगॉनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग सुरू झालंय बॅटर भावेशचे. 2 बॉलमध्ये 12 आपल्या टीमसाठी बनवल्यात आणि एक महत्त्वाचं योगदान एक इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. फील्ड पोझिशन पहा लॉंग लेग डीप मध्ये मिड विकेट आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्यानंतर कव्हर पॉइंट. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. धीरज या ओव्हरमध्ये एक्सपेन्सिव्ह होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला बॉल त्या ठिकाणी आहे. कमबॅक या ठिकाणी म्हणता येईल. तो बॅट्समनने कुठल्याही प्रकारचा अटेम्प्ट या बॉलवरती केला नव्हता. प्रयत्न दाखवलेला नव्हता या बॉलवरती. आता शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. धीरज थोडासा प्रेशराईज झाला होता परंतु या बॉलने त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला होता. ध्रुवेश त्या ठिकाणी येत आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दबाव या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतो चेहऱ्यावरती. 2 धावा येत आहेत या बॉलवरती. धुवेरेच्या साईने जावसिंग फलकावरती 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. या टोटलवरती डेफिनेटली फाईट होऊ शकते कारण तो बॉलिंग अटॅक आहे. परंतु दुसऱ्या बाजूला शुभम एक बॅकबॉन श्री गणेश नगावे टीमचा. शेवटचा बॉल या इनिंगचा. बॅट चिडिंग एज अँड टेकन. विकेट किपरने शेवटच्या बॉलवरती चुकी केलेली नाहीये आणि धीरजच्या खात्यामध्ये अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत 48 धावांवरती पहिला डाव समाप्त झालाय. 48ला 9 धक्के या ठिकाणी लागलेत आणि 49 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 49 टू विन असेल. जेव्हा आपण टॉस बॉक्सच्या दिशेने दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस या चामुंडा स्पोर्ट्स विराधन कुरुदा आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करेल. त्यांच्या विपक्षामध्ये लव बॉयज डोंगरे टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी. या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी या टीमला या स्पर्धेला ज्यांचा आधारस्तंभ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो असे आदरणीय सन्माननीय कामनीदादा राऊत रजा घेत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ते टॉस त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जरूर केला जाईल. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2025 आणि कामनीदादा राऊत यांच्या शुभ हस्ते आपण करूया कॉइन स्पिन. या आपण करूया टॉस.
दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लव बॉईज डोंगरे आणि चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. आणि कामनीश दादा, आपणास विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आदरणीय कामनेश जी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आपणा सर्वांचे ऊर्जा स्रोत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामनेश दादा राऊत या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करूयात. चामुंडा स्पोर्ट्स विरातन कुदरे टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर लव बॉईज डोंगरे टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कामनेश जी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. कॉइन स्पिन केला जाईल. लव बॉईज डोंगरी टीमचा कॉल असेल. आदरणीय कामनीजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी बसे टॉस केला जाईल. चाफेवाडी चषक असा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि एस के बॉईज झालाय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती असताना पण व्हायचं आहे. आधी ते टॉस तुम्ही जिंकला, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचं प्रमुख कारण? जास्त काही बोलत नाही आहेत. ऑल दी बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रमोद सर. ओट यू. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचं आहे. धन्यवाद हार्दिक किनी, त्यांचा आवाज आपण ऐकतायत. कामनीश दादा राऊत या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उपस्थित झालात, रजा घेतायत. पुन्हा एकदा अजून 5 दिवस आहेत, त्या दिवसांमध्ये जरूर फेरफटका मारतील. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व त्यांच्या समेत अल्फेद दादा भोईर यांना आपण पाहू शकताय. श्रीधरजी म्हात्रे साहेब यांना आपण पाहतायत. अशोक भोईर यांना आपण पाहू शकाल. प्रणय पाटील यांना आपण पाहतायत. महेशजी घरत यांना आपण पाहतायत. शशिकांत घरत यांना आपण पाहतायत. अंकुश भोईर यांना आपण पाहू शकाल. 30 बॉल मध्ये 49, एकंदरीत 49. चला, दोन बॅटर, मैदानाचा ताबा घ्या प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. काय सुंदर दृश्य, असं वाटतं की गोव्यामध्ये आपण आहोत की काय, अशा प्रकारचं हे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आमचे कॅमेरामॅन क्षणचित्रित फितीत करत असताना. आमचा कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी कव्हर केला जातोय. रोहित यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आमच्या समोर शुभम यांना आपण पाहतायत आणि प्रवीण पाटील स्वतः DBN चे प्रोप्रायटर म्हणून यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर, धन्यवाद प्रवीण पाटील. एक अतिशय चांगल्या पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण पाहू शकता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसं दाखवलं जातं त्याच पद्धतीने संपूर्ण स्टेज कव्हर करणं, त्याप्रमाणे वॅगन व्हील असेल, वेगवेगळं आपण पाहतात ग्राफ आपण पाहतायत, कधी चढ कधी उतार, कुठल्या षटकामध्ये किती धावा, हे संपूर्ण आणि फॉलो करणं हे खेळाडूला कसं जमावं ते मात्र हे कॅमेरामॅन यांच्याकडून आपण पाहतायत. रोहित आणि साहिल. पण ती यावेळेला डिजिटल स्कोरची भूमिका निभावत असताना पाहायला मिळत आहेत. यस, व्हाईट बॉल रोहित राऊत सर या ठिकाणी दर्शवतायत. यस, व्हाईट बॉल नितेश कदम सरांना आपण पाहतायत. पहिलाच बॉल व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर होता आणि त्या कारणास्तव पंच लगेच वळाले आणि राज यांचा हा पहिलाच बॉल आपण पाहतायत. 1 रन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना चांगला बॉल, ह्या वेळेला अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. 3 षटकांपर्यंत आपण पाहिलं तर थोडेसे स्ट्रगल करत होते. अप्रतिम चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहायला मिळाला. आतमध्ये येणारा चेंडू गुडलेन स्पॉट वरून थोडासा ऑफ्टमच्या थोडासा बाहेरून चेंडू निघून जात असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावले. पुन्हा एकदा राज यावेळेला हा बॉल लेफ्ट केलाय, एक्झिट केलाय आणि परफेक्ट निर्णय यावेळेला पाहायला मिळतो. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. जर रोहित स्मृती एडवन टीम जर क्वालिफाय झाली तर मनीष तरे यांच्याकडून या खेळाडूंना, या संघाच्या खेळाडूंना टी-शर्ट्स स्पॉन्सरशिप करणार आहेत. ही ऊर्जा दिली जाते. आम्ही मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. जरी व्हाईट बॉल आले, राज आपला जो सूर आहे तो मात्र या ठिकाणी जरूर डळमळीत करत नाहीये.
चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर ज्या पद्धतीने रबर बॉल क्रिकेट खेळलं जातं ना, अशा प्रकारची ही खेळपट्टी आपण पाहताय. स्किट होतो चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे विकेट मिळण्याचे चान्सेस होते. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. व्यवस्थित कलेक्शन अचूक होऊ शकलं नाही. बॅकअप चांगला मिळतंय. तत्पूर्वी सिंगल यावेळेला जरूर पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. टार्गेट सेट केले गेले ते एकंदरीत आपण पाहतायत. 49 3 रन झालेले आहेत. रिक्वायर्ड रन रेट 10.22चा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन थोडासा डीप मध्ये नाहीये, आतमध्ये घेतला गेलाय. त्यानंतर कव्हर पॉइंटला आपण पाहतायत एक्स्ट्रा कव्हर नाहीये. मिड ऑफचा फिल्डर आतमध्ये सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. एक मिड ऑन आपण पाहू शकाल. एक स्क्वेअर लेगला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक डीप मिड विकेटचा फिल्डर तो आतमध्ये सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये राज लेफ्ट हँड बॅटरसाठी राऊंड द विकेटने येतोय. उजव्या हाताच्या फलंदाजाला ओव्हर द विकेटने आपण पाहिलं तर राऊंड द विकेटने येत असताना राजने बाप्पा मोरिया चषक विठ्ठलवाडीचं मैदान गाजवलं. आपल्या नावावर मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून मॅन ऑफ द सिरीज आपण पाहू शकलात. 3ला अजूनपर्यंत कोणताही धक्का लागलेला नाहीये. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल होता. क्रॉस बॅटचा उपयोग केला होता मिस्टर समीरने. सरळ चेंडू विसावला गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ओव्हर पिच चेंडू जरूर होता परंतु फुटवर्क या वेळेला चांगलं नव्हतं आणि त्या कारणास्तव हा चेंडू आपण पाहिला तर अगोदर प्ले करण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू अक्षयच्या हातामध्ये निघून जातोय. ऑफ साईडला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. बॅकअप चांगला आहे मात्र त्या ठिकाणी फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं मॅन्डेटरी 2 षटक ही पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही विभागामध्ये जेव्हा 5 षटकं असतात त्यावेळेला आपण पाहू शकतात की कन्सिस्टन्सी 2 षटकं ही पॉवर प्लेची नसतात. काल खार्डी प्रीमियर लीग पार पाडले गेले वैतरणामध्ये. त्या ठिकाणी तुम्हाला 1 ते 4 मध्ये तुम्हाला पॉवर प्ले बॅटिंग मिळत असतो. तुम्हाला स्ट्रॅटेजी आखावी लागते. ऑन साईडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. फिल्डर दूर आहेत, त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मिळेल. संघर्षाचा सुस्वागतम चाफेवाडी चषक चौकार. थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 रन पाहायला मिळत आहेत. 49 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. देवेंद्रला आपण पाहतायत अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. सातत्याने आपण 6 दिवस या टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहणार आहोत आणि ज्या पद्धतीने या स्पर्धेची क्वालिटी मेंटेन केली गेले खरोखरच वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. नुकताच दोन्ही संघांमध्ये थोडासा डिस्कससाठी वेळ झाला त्यामुळे 5 षटकांचे सामने ठेवण्यात आले. वेळेनुसार तुम्हाला सहकार्य करण्याची फार गरज आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. राज येत आहेत परंतु राज उलटारती झेल घेऊ शकले नाहीत. बॅकअप चांगला मिळतोय. 2 धावा समीरच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या श्री गणेश नगावे या टीमची जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. विजयासाठी 23 बॉल आणि 39 रन्स. चांगले प्रयत्न तर चांगले केले होते राजने. प्रयत्न करावे लागतात क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्हाला 100% द्यावं लागतं, स्वतःला झुकावं लागतं. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. निखिल पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 11 रन्स 11 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. देवेंद्र आपल्या गोलंदाजी मार्कवर. एका साइडला रोहित स्मृती एडवन टीम आपल्याला पाहायला मिळते तर एका साइडला श्री गणेश नगावे.
दोन्ही संघ कणखर आहेत, दोन्ही संघांमध्ये लढाऊ वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. रफ अँड टफ सामना होईल का अशा अपेक्षा आमचे लाडके प्रेक्षक राजे करत असतील, कारण त्यांना हवं असतं एक उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहणं. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. व्हाईट बॉल पंचांनी ओळखलं आणि इथे आपण पाहू शकता यस व्हाईट बॉल. अक्षय सुद्धा ऍग्री झाले, कारण अक्षयला माहिती आहे इथे रिव्ह्यू घेऊन फायदा नाहीये आणि त्यामुळे अक्षयचं रिॲक्शन देवेंद्रच्या समोर पाहायला मिळालं आणि त्यामुळे देवेंद्रने सुद्धा ऍक्सेप्ट केलं. कधी कधी विकेट किपर खूप महत्वाची भूमिका निभावत असतात, तो आरसा असतो. खाली बॉल राहिला होता, यावेळेला सबमरीन डिलिव्हरी. पास संध्याकाळचं सत्र आहे, खेळपट्टी थोडीशी नमी होताना पाहायला मिळते. हवेचा झोत थोडासा थांबला गेलाय आणि अशा वेळेला आपण पाहू शकतात खेळपट्टी नमी झाल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त बाउन्स चेंडू पाहायला मिळणार नाहीत, थोडेसे सबमरीन चेंडू पाहायला मिळतील आणि त्या कारणास्तव मात्र देवेंद्रने यावेळेला परफेक्ट ओळखले फलंदाजाला. गुड डिलिव्हरी. 12-0. बॅटचे एज घेत फ्लाय स्लिप कडे चेंडू निघून जाईल, तत्पूर्वी डायरेक्ट हिट करण्याचा इरादा निशाणा साधला होता, परंतु निशाणा परफेक्ट लागला नाही. 1 रन मिळेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. अमित आणि समीर अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून हा थ्रो होता, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर बाळगला होता. 13 रन्स विजयासाठी अजून सुद्धा 36 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलेन्सिंग आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट टर्म राऊंड विकेटने डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाला. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केलाय आणि निखिलने कॅच ड्राफ्ट केलं गेलंय. पाहायचंय हा ना करता करता 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. समीरच्या बॅटमधून समीर प्रयत्न करतायत आणि हा झेल कसा सुटला ह्या कडे आपलं लक्ष असेल. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका असते. टेक द कॅच अँड विन द मॅच. तुम्हाला ते करावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. कोणताही फलंदाज ज्या पद्धतीने खेळी करत असतो ना, त्यावेळेला त्याचे इरादे पक्के स्पष्ट असतात की 100% मला द्यायचं आहे, आपल्या संघाकरिता सलामीवीर म्हणून का मला पाठवलंय. आणि अशा वेळेला त्याचे प्रयत्न आतापर्यंत तरी समीरचे प्रयत्न तुकडे पडतायत आणि इथून जर आपण पाहिलं तर यस निखिल फेकी करतोय. अमित डेंजर एंड कडे होते. 2 रन्स मिळतील. थोडीशी तारांबळ उडते फिल्डरांमध्ये आणि पाहता पाहता यावेळेला 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 17 रन. विजयासाठी 32 ची आवश्यकता आहे. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि विजयासाठी श्री गणेश नगावे या टीमची स्थिती आतापर्यंत 17-32चं लक्ष. 18 बॉल मध्ये 32 रन हे सामन्याचं समीकरण. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर झालेला आहे. जास्तीत जास्त वेळ दौडू नका. घेऊ एक छोटासा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. वरिष्ठाची हाय आम्हाला साथ, शिरावरी हाय त्यांचाच हात. क्रिकेटचा सामना आला रंगात, चापेवाडीच्या मैदानात. जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला. जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला. गावलं का हाय बरोबर, सार गावलं का हाय बरोबर. आज सफाले शहराचा प्रॉडीचा चक भरला 1 नंबर. एक्झॅक्टली हे गाण्यात ज्या पंक्ती आहेत, ओळी आहेत, त्या परफेक्ट आपल्याला पाहायला मिळते. नंबर 1 आपण पाहू शकतायत हे आयोजन आहे आणि 6-6, 5-5 षटकांचे सामने खेळायला तुम्हाला मिळतात, तर हे भाग्यच म्हणावं लागेल. कारण अलीकडच्या काळामध्ये 1-1, 2-2 लाखाच्या स्पर्धा होतात. तुम्हाला 2 ते 3 षटकांचा फॉर्मॅट पाहायला मिळतो आणि त्या कारणास्तव कधी कधी खेळाडूंना कौशल्य दाखवण्याची नामी संधी प्राप्त होत नाही. जॅकपॉट प्रमाणे खेळावं लागतं. 17-0. तसेच जिगर साहेब आणि दत्तात्रय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. महेश जिगर त्यांचा उपस्थित, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना ऑन दी अप खेळला गेला होता. सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. 3रं षटक हे प्रारंभ होतोय. पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 बॉल आहेत आणि 17 बॉलमध्ये 31 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. कशा पद्धतीने फलंदाजी करतील. अमित एका साईडला स्ट्रगल करतोय, समीर एका साईडला स्ट्रगल करतोय. आता इथून मोठे फटके येतील का? तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास आणि आरपार प्रामाणिकपणा आता दाखवावाच लागेल.
ऑन साईडला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आपल्याला पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह खेळत असताना देवेंद्र पुढे सरसावत आहेत, फेकी करतील, ऐन वेळेला चेंडूने उसळी घेतली आणि अशा वेळेला मात्र देवेंद्रचा परिपूर्ण हा थ्रो आपण पाहिला तर थोडासा स्वेअर होता. 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 रन्स. पहा देवेंद्रने चांगली फिल्डिंग केली होती, परंतु जो उसळी घेतली ऐन वेळेला चेंडूने दगा दिला आणि सरळ चेंडू निघून जातोय राजच्या वरून. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 20. आता 29 रनची आवश्यकता असेल. एक रन साठी झगडत असताना पाहायला मिळत आहे. संघर्ष करावा लागतो क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला. एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रॉपरली स्ट्रोक जे आहेत ते मात्र टायमिंग सहित येत नाहीयेत, परंतु धावा येत आहेत हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. श्री गणेश नगावे संघासाठी धावा कोणत्याही पद्धतीने येऊत, कशाही येऊत, परंतु फलक आमचा हलतं राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून धावा येत आहेत. ही जमेची बाजू पाहायला मिळते. जेव्हा धावा येत नाहीत, चेंडू डॉट येतात, त्यावेळेला ऑटोमॅटिकली प्रेशराइज होतात. 22 रन. 27 ची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. थोडेसे थकलेले दिसत आहेत दोन्ही फलंदाज. सिंगल डबलला महत्व देत आहेत. अलीकडच्या काळामध्ये सिंगल डबलला विसरलेत काही खेळाडू. षटकार चौकार मारल्यानंतर फक्त रील्स बनतात, परंतु आपल्या संघाचं काय, आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर तुम्हाला त्या स्ट्रॅटेजी आखाव्या लागतात. षटकार चौकार सुद्धा मारा, परंतु सिंगल डबलला सुद्धा तेवढंच महत्व दिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही षटकार चौकार मारून सिंगल डबल काढून जर संघाला विजयी करतायत तर त्या रील्सचं व्हॅल्युएशन 100% आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर डीप मिड विकेटचे कोणतीही चुकी करणार नाहीयेत. अतिशय सुंदर पद्धतीने झेल टिपला गेला. ऋतिकच्या माध्यमातून ग्रेट कॅच. फलंदाज बाद. 22 ला पहिला धक्का समीरच्या स्वरूपात. विकेट डाऊन. मैतर सारे जीव की प्राण चापेवाडीची आहे ओ शान. एकापेक्षा एकही भारी भेटीला इंची पब्लिक सारे. गावागावात त्यांना हो मान, गावलती गाती हो गुणगान. गावागावात त्यांना हो मान, गावलती गाती. 22 ला 1 आपण पाहू शकताय. षटक क्रमांक 3 प्रारंभ आणि प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत राजच्या हातखंडामधून. चांगला झेल टिपला होता ऋतिकने. त्या पद्धतीने त्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. फिल्डर एक क्रिकेटमधील दुवा आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. एक गडेच्या मोबदल्यामध्ये श्री गणेश नगावे या टीमची स्थिती पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, म्हणजे एक सामना पेंडिंग राहील, कारण उशिराने सुरुवात झाली. उद्घाटन समारंभ सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने आपण साक्षीने या स्पर्धेला सुरुवात केली. क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात होत असताना अफलातून नियोजन पाहायला मिळतं. भव्य आयोजन. चेंडू आपण पाहिला हा खूप वेगाने होता. कोणत्याही प्रकारचा चान्स मिळाला नाही शुभमला. डॉट बॉल येत असताना राज, काय मास्टर माइंड बॉलिंग आतापर्यंत राहिले राजच्या माध्यमातून. 5 बॉल हाताळले गेलेत. 22 रन. 1 गडी बाद. 27 रनची आवश्यकता. बॉल आहे तुमच्याकडे 13 बॉलमध्ये 27 हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 5 षटकांचे सामने आहेत. जर तो वेळ व्यतीत केला नसता तर कदाचित 6 षटकांचे सामने खेळायला तुम्हाला मिळाले असते. ऑफ साईडला 1 रन तर जरूर मिळते. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने शुभम चेंडूला खेळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 23. आता 12 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 12-26चं समीकरण असेल. चला नो मीटिंग नो टाइम. जास्त वेळ दौडू नका. तर टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची आहे. 12 बॉल 26 रन. डोंगराच्या कडाकपाऱ्यात वसलेलं हे मैदान. अतिशय झाडे झुडपे अप्रतिम पाहायला मिळतात. बसण्यासाठी सावलीचा आसरा असणारे आपण पाहू शकाल ती झाडं आहेत. आणि निदान प्रत्येकाने एक झाड जरी लावलं तरी सुद्धा एक चांगलं हरित सफाळे आपल्याला पाहायला मिळेल, यात ते मात्र शंका नाहीये. कंपॅरिझन करताना 26 रन होत्या प्रतिस्पर्धी संघाचे रोहित स्मृती एडवण या टीमचे, आणि इथे 23 रन म्हणजे 3 धावेने मागे आहेत आणि 4 विकेट्सने या वेळेला मागे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आतापर्यंत आहेत श्री गणेश नगावे टीम. बॉल चेंज करायचंय. गुड शॉटचे हे बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत.
फर होती त्या कदाचित थोडस कापूस निघाला असावा आणि त्यामुळे ही चेंडूची मागणी केली जाते. गुड शॉट क्रिकेट टेनिस बॉल स्पेशली इंजियर्ड फॉर क्रिकेट. लॉंगर लास्टिंग कोर आहे, परफेक्ट बाउन्स आहे, ऑप्टिमाइज फॉर क्रिकेट, हाय ड्युरा फेल्ट. अशा पद्धतीने या गुड शॉट बॉलचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. 24 कॅरेट फुलटॉस बॉल सुद्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. ते सुद्धा खूप याच मैदानात वापरले गेले हे आपण सातत्याने पाहिले. चॅलेंजर भिवंडीचं मैदान आणि भिवंडीच्या मैदानात अजून सुद्धा MRI बॉल जो टेनिस बॉल MRIचा न्यू बॉल पाहायला मिळतो. तो टेनिस बॉल MRIचा वापरला जातो. 50 वर्षाची परंपरा म्हणून MRI चेंडू चॅलेंजर भिवंडीमध्ये मी समालोचन आता नुकतंच केलं गेल्या महिन्यामध्ये. तिथे फक्त 32-33 धावा या 4 षटकांमध्ये व्हायच्या आणि डिपेंड व्हायच्या. हा सुद्धा एक मोठा पराक्रम आपल्याला त्या चॅलेंजर मैदानात तुम्हाला चॅलेंजिंग असतं. तिथे कृष्णा लक्ष्मण सातपुते सुद्धा येऊन गेले, त्यांनी सुद्धा षटकारांची बरसात केलेली नाहीये. अनेक फलंदाज येऊन गेले परंतु MRIच्या बॉलवर त्यांनी सत्ता गाजवली नाही. हा चॅलेंजर ग्राउंडचा इतिहास बोलतो म्हणून त्या ग्राउंडचं नावच आहे चॅलेंजर ग्राउंड भिवंडी. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला हा चेंडू आपण पाहिला थोडासा बाहेर निघणारा होता. 1 रन मिळेल, 24 रन. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 25 ची आवश्यकता. 12 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. खूपच बाहेर होता व्हाईट लाईनच्या. नितेश कदम सरांना ते इझी झालं. ऑन साइडला खेळला गेलाय फटका. स्टँड अँड डिलिव्हर शॉट येईल का? यस डेफिनेटली. सरळ चेंडूला फेकून दिलाय. काय पॉवर जनरेट केली होती. बॉडम हँडचा चांगला वापर केला. फोरआर्मचा चांगला वापर करत असताना चेंडूला फेकून दिलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा दमदार आणि शानदार षटकार. सफळ शहरचा फेवाडीच्या शकाय लई पॉवरफुल. काय फटका खेळला होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील हा शुभमचा फटका जो षटकार ठोकला. सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास पाहायला मिळतोय. आता मिस टायमिंग स्ट्रोक आहे. राज त्या चेंडूवर येतील, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. प्रणितला मात्र मिळते विकेट. गेल्या मॅचचा मी हिरो होतो हे दर्शवत असताना 5 धावांवर त्याने 2 विकेट्स मिळवले होते. आता मात्र इथे प्रणित सांगतोय 1 षटकार आला तर काय झालं, माझ्यावर तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा, मी आहे ना, काळजी करू नका. 30 वर 2 धक्के. आता बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं 19 रनची आवश्यकता असेल. 4 मध्ये 7 धावा केल्या. अतिशय चांगली बॅटिंग. मात्र षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि जजमेंट साठी वेळ मिळाला मिस्टर राजला आणि चांगला झेल कॅरी करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. राकेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. गळ्यात 5:40 झालेत. अजून आपल्याला एक सामना कव्हर करायचा आहे. हा सामना झाल्यानंतर लगेच आपण जो फिल्डिंग करणारा संघ क्षेत्ररक्षण निवडले त्या संघाने लगेच आपण जायचं. या वेळेला आपण पाहताय स्टेट ड्राईव्हचा फटका. क्लास टायमिंग. तसं तर आपण पाहताय चर्चगेट मरीन ड्राईव्ह सुंदर तर आहेच परंतु त्यापेक्षाही हा सुंदर स्ट्रीट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. अतिशय चांगला दर्जेदार आणि शानदार चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 34. क्लास. अतिशय चांगला फटका होता. प्रणितच्या बॉलवर खरपूस समाचार घेतला गेला आणि यावेळेला आपण पाहतायत काय बॅकफूट फ्रंटफूट ओळखलं होतं. बॅकलिपचा उपयोग केला. स्ट्रीट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक. 15 रनची आवश्यकता. 9 बॉल. ऑन साइडला क्रॉस बॅटचा उपयोग केला गेलाय. एक्झॅक्टली यावेळेला बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून जातोय. तेवढीच चांगली फिल्डिंग. जितू त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. फॅब्युलस फिल्डिंग. 2 धावा येतील मिस्टर राकेशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 36. 13 ची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 13 रन्स. 8 बॉल 13 हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. चांगला बॉल. या वेळेला प्रश्न विचारला होता प्रणितने, खेळू शकशील का राकेश,
परंतु चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू टॉस झाला आणि बाईच्या स्वरूपात 1 रन मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. 12 रनची आवश्यकता आहे. शालेय विद्यार्थी या ठिकाणी येत असताना मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे चिमुरडे आणि आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. 12वीच्या परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी स्वतः येत आहेत. व्हॉट अ कॅच. एक्सलंट. कॉट अँड बोल्डची संधी दौडून आली आणि प्रणितने जिद्द सोडली नाही. अतिशय चांगला हा झेल टिपत असताना कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद. 37 ला 3. आता 6 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 12 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. बराच वेळ चेंडू उंचीवर गेला होता. असे झेल घेणं फार कठीण असतं, परंतु इथे प्रणितने दाखवून दिलं हो माझ्यात ती क्षमता आहे आणि मी हा झेल घेऊ शकतो. कॉटन बोल्डची संधी दौडून आली. नामी संधीचं सोनं केलं आणि इथून फलंदाज फसतोय. आता बॉल आहे 6 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 12 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर यंदाच्या हंगामामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर धावा भरपूर मोठ्या प्रमाणात झालेत. अंडर 25 धमाका चॅम्पियनशिप आपण पाहिलं. धमाका बिग बॅश 70-70 प्रेझेंट आणि त्या स्पर्धेमध्ये 6 बॉल 29 रन झालेत. अयूब शेखच्या प्रतिस्पर्धी वैभव माळीने जे चढवलेले हल्ले पाहायला मिळाले डीडी स्पोर्ट्स भिनारच्या मैदानात. अतिशय वाकणेजोगे बॅटिंग केली होती. वैभव माळी मात्र चर्चेत राहिला आणि एक अयूब शेख कासारवडविलीचा वंडर बॉय बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या गोलंदाजावर तुटून अक्षरशः पडला होता वैभव माळी आणि त्या संघाला पराभूच्या छायेत जावं लागलं. अर्थातच सातपाटी टीमला. सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेलाय. इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता होती, परंतु इथे जाणून बुजून जरूर झालेली नाहीये आणि त्या कारणास्तव आपण पाहत आहेत कधी कधी असा अडथळा निर्माण होतो. त्यावेळेला पंचांकडे अपील केली जाते. अर्थातच त्या अपीलला कधी कधी दाद दिली सुद्धा जाते. त्याला म्हणतात ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड म्हणून हा नियम आहे आणि या नियमाला दुजोरा दिला गेलाय. बऱ्याच वेळेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये संघाची धावसंख्या 38 ला 3 धक्के बसले गेलेत. 5 बॉल 11 रनची आवश्यकता. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पाच बॉल 11. सचिन ऑफसाईडला फटका छान आहे. कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय. खूप छान फटका होता. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी टाळ्यांचा कडकडाट करणारा हा चौकार. गुड शॉट. फटका खेळला होता. सुपर्ब. सचिनच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहत आहेत. ज्या पद्धतीने हा बॉल निखिलचा 2 अँगल ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला काय बॅटिंग ह्या वेळेला जरूर पाहायला मिळते आणि काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतं आणि प्रवीणचं मास्टर माइंड या वेळेला चालता बोलता कम्प्युटर आहेत आमचे प्रवीण. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 42 रन्स 42. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. जितूला मात्र बीट करत चेंडू निघून जाईल. सरळ आउट ऑफ द पार्क आहे का? यस. ओव्हर द रोप. षटकार. स्कोर आर लेवल. चेसिंग कंपल्सरी आहे. 48 रन विजयासाठी 3 बॉल 1 ची आवश्यकता. सचिन आला. सचिनने षटकार चौकार ठोकला आणि काय बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. कडक शॉट. रोहित स्मृती एडवन टीम. सचिन या वेळेला आपण पाहू शकताय सचिन नावाचे खेळाडू स्ट्रॉंग असतात. मॅच विनिंग पारी खेळण्यासाठी ओळखले जातात आणि इथून आपण पाहतायत हळूहळू एडवनचे सर्व समर्थक आपल्या गावात जात असताना पाहायला मिळत आहेत. परंतु अजून सामना बॅलन्सिंग आहे. 3 बॉल 1. इथे बॉल डॉट आला तर सामन्यामध्ये क्वालिटी वाढेल. इथून 1 रन तर जरूर घेतली जाईल की नाही. यस डेफिनेटली. आणि विजयीचा शिल्पकार मिस्टर सचिनला आपण पाहतायत काय या वेळेला बॅटिंग केली आणि श्री गणेश नगावे टीम विन होत असताना. चला सेलिब्रेशन जे आहे ते बाउंड्री लाईनच्या बाहेर करा कारण लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत.
सामना 5 षटकांचा रंगणार यात ती मात्र शंका नाही आहे, कारण घड्याळ जवळजवळ 5:45 वाजलेत. 5 षटकांचा सामना आहे, याची दखल घ्या. चला लगेच आपण वेळ न दवडताना फिल्डिंग सजून घ्यायची आहे. कॉंग्रॅच्युलेशन श्री गणेश नगावे टीम, परंतु शेक हँड करायला विसरू नका, हँडशेक करायला विसरू नका प्लीज. चला हँडशेक करायचंय. पहिली मॅच शुभम झळाळला, दुसऱ्या मॅचला आपण पाहतायत आतापर्यंत चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग